ज्ञानेश्वरीतल्या 19व्या अध्याय. ज्ञानेश्वरीत अध्याय किती? 18. त्यानं ओवी सांगितली मला, अगा पै पंडू कुमरा, काळ तंबाखू लाव चुना, मी तुझा मित्र जुना युगायुगीचा. सांगा, दासी बहात्तर असल्यानंतर काय तंबाखू सोडतील का काय? वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो, व्यसनामध्ये कलियुगाचं वास्तव्य. मानवी जीवनाचं परिवर्तन करण्याचं साधन म्हणजे श्रीमद भागवत कथा आहे. सगळ्या मूल्यांचं संवर्धन कसं करावं आणि दुर्गुणाचा त्याग कसा करावा, भागवत कथा शिकवते. परिवर्तन आहे, पण तेवढं मनावर घ्यावं लागेल, तेवढं ऐकावं लागेल. परिवर्तन झाल्याशिवाय राहत नाही. कथेचं तत्व तेच आहे. मी कालच सांगितलं त्या दिवशी बोलताना, हा 7 दिवसाचा कोर्स आहे. कशाचा आहे? व्यक्तिमत्व विकासाचा. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कोर्स इन 7 days. किती दिवसाचा? 7 दिवसात माणसाचं व्यक्तित्व तयार होते. 7 दिवसामध्ये मानवी जीवनाची मूल्य वृद्धिंगत होतात. एवढं सामर्थ्य आहे. त्याच्यामध्ये वर्णन करत असताना सांगतात, व्यसनामध्ये कलियुगाचं वास्तव्य आहे. कलियुगाला स्थान दिलं. पुढचं दिलं व्यभिचार. व्यभिचार म्हणजे पुरुषाने परस्त्रीविषयी आसक्ती ठेवणं आणि स्त्रीने परपुरुषाची आसक्ती ठेवणं, याला शास्त्रामध्ये व्यभिचार असं म्हणतात. त्या व्यभिचारामध्ये कलियुगाचं वास्तव्य आहे. आणि हे फक्त भारतीय संस्कृतीमध्ये शिकवल्या जाते. इतर संस्कृतीच्या ठिकाणी हा विचार नाही. इतर संस्कृती शिकवते स्किन टू स्किन नो सिन. त्याचं म्हणणं काय? शरीर हेही शरीर, तेही शरीर, दोष नाही. वास्तविक जर विचार केला, हे भारतीय संस्कृतीमध्ये शिकवल्या जाते. हे तत्व आहे. आणि पुढचं तत्व सांगितलेलं आहे, हिंसा. हिंसा तत्वाचा विचार मांडत असताना आपल्या उदरनिर्वाहाकरता, आपल्या जिभेचे चोचले पुरवण्याकरता आपण प्राण्यांची हिंसा करतो. लक्षात घ्या, ते हिंसा केली. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी ती गोष्ट लिहून ठेवलेली आहे. मांसाहार करत असताना आनंद वाटते, पण आनंद जरी वाटत असेल तरी तुकाराम महाराजांनी इशारा दिला. तुकाराम महाराज म्हणतात, मांस खाऊन या हौस करी आणि जोडोनी वैरी ठेवीला असेल. काय केलं? आपल्या लक्षात येत नाही, पण आपण एक वैरी जोडून ठेवलेला आहे. कर्म झालं, कर्म झाल्यानंतर फल होणार म्हणजे होणारच. म्हणून तिथं वर्णन करत असताना, आणि विचार करा, हा नरदेह आपल्याला भेटला. या नरदेहाचं वैशिष्ट्य आहे, तुम्ही लक्षात घ्या. हिंसा करतो आपण या शरीरासाठी, या शरीराच्या वासना पुरवण्याकरता कर्म घडू राहिलं. पण कधी विचार करत नाही, शरीर ज्या शरीरासाठी करतो ते शरीर जाणार आहे, पण कर्म राहणार आहे. माणसाच्या सोबत काय जाते? शरीर जाते, कर्म जाते. काय जाते? कर्म. धनानि भूमौ पशवश्च गोष्टे, भार्यां गृहद्वारे जनस्मशाने. वर्णन करत असताना सांगितलंय, धनानि भूमौ पशवश्च गोष्टे, भार्यां गृहद्वारे जनस्मशाने. कोण कोण कुठपर्यंत येते ते सांगितलं. सर्वात शेवटी परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एकहा. परलोक मार्गाला कोण जाते? फक्त आपले कर्म जात असतात. मग जे शरीर आपल्याला इथं सोडून जावं लागते, त्या शरीराच्या वासना पूर्ण करण्याकरता आपण जे कर्म करतो, त्या कर्माकडे आपली दृष्टी नाही, आपली त्या शरीराकडे दृष्टी आहे. शरीर तर सोडावं लागते आपल्याला, पण कर्म आपल्या सोबत जाऊ राहील ना. पहा तुम्ही, हिंसा केली,
कर्म घडलं, वैरी जुळून ठेवला. आणि दुसरं तत्व असं आहे, हे शरीर भेटलं. हे शरीर, या शरीरात आल्यानंतर आपल्याला या शरीराचं मंदिरही करता येते आणि या शरीराचं स्मशानही करता येते. दोन्ही प्रमाण सांगतो. स्मशान कसं होते आणि मंदिर कसं होते. समजा आपल्या गावामध्ये एखादा व्यक्ती मरण पावला, तर मरण पावल्यानंतर आपण कुठे नेतो? कुठे नेतात तुमच्या गाव? घरीच ठेवतात का? कुठे नेतात? स्मशानभूमीमध्ये घेऊन जातो. वाक्य लक्षात घ्या. मेलेली वस्तू टाकण्याचं ठिकाण म्हणजे स्मशानभूमी. कुठे टाकतात? स्मशानभूमी. मेलेली वस्तू टाकण्याचं ठिकाण लक्षात घ्या बरं. व्याख्या. गावामध्ये एखादा बोकड्या मरण पावला, कापला बोकड्या, मेला, कुठे टाकतात? कुठे टाकतात? विठ्ठल पाटील कुठे टाकतात लोक? कुठे टाकतात? तो पोटात जाते. तो कुठे जाते? पोटात. हे पोट काय झालं? मेलेली वस्तू टाकण्याचं ठिकाण. तुमचं शरीर काय झालं? झालं की नाही स्मशान? आपलं शरीर स्मशान होते. आणि एकनाथ महाराजच्या हरिपाठात प्रमाण आहे. एकनाथ महाराजच्या हरिपाठामध्ये उत्तरार्ध सांगतो मी, पूर्वार्ध तुम्ही सांगा. तेची काशीपुरी तीर्थक्षेत्र. हे हरिपाठ घेणारे मंडळी आहेत आले, हे सांगते ना आता पूर्वार्ध. तेची काशीपुरी तीर्थक्षेत्र. तुम्हाला 70% आरक्षण द्यायला पुरते मला. महिला मंडळी तशी संख्या पहा आज जास्त आहे. महिला मंडळीची संख्याही जास्त आहे, पुरुषाची संख्याही कमी आहे. तुमचं आरक्षण खलास. आता मी सांगतो, फोन लावून देतो. यायला काही आरक्षण नका देऊ. यायचं आहे तेवढं पहिले 50% होतं की नाही, 20% करून टाका. नाही तुमचा महिना वाढवून द्यायला लावतो, काळजी करू नका. पहिले किती भेटे? 1500 ना. आता त्याला सांगून देतो, हे महिला चांगला अभ्यास करू राहिला, 3-3 हजार चालू करा. असं म्हटलं की बरं वाटत असे नाही की? बरोबर उत्तर दिलं तुम्ही. मावशीने उत्तर दिलं. नित्य नाम घोष जयाचे. का हा शरीर मंदिर आहे. महाराज म्हणतात नित्य नाम घोष जयाचे मंदिरी, तेची काशीपुरी तीर्थक्षेत्र. हे शरीर काय झालं? क्षेत्र आहे तुमचं, ज्याच्यात नित्य नाम घोष चालत असेल. एकनाथ महाराज वर्णन करत असताना सांगतात, ज्याच्यात नित्य नाम घोष चालते ना, ते काशीपुरी तीर्थक्षेत्र आहे म्हणतात. नित्य नाम घोष चालत असेल तर. आणि ज्या शरीरामध्ये मेलेल्या वस्तू टाकत असाल, ते शरीर स्मशानभूमी आहे. हे शरीर स्मशान करता येते आपल्याला. आणि हे शरीरच काय करता येते? या शरीरालाच आपल्याला मंदिर करता येते. त्या वस्तूचा उपयोग काय घ्यायचा ते आपल्यावर अवलंबून आहे. कशावर अवलंबून? आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, सच्चिदानंद पदरी घेणे, सच्चिदानंद पदरी घेणे. अनेक प्रकारच्या पदव्या जसं बाह्य पदवीचा जर विचार केला, कोणी डॉक्टर, कोणी वकील, कोणी शिक्षक, कोणी पोलीस, कोणी महाराज, आहे की नाही? प्रत्येकाला काय पाहिजे?
हब पण नाही लिहिलं तर भांडणं करतात पॉम्पलेटवर. मोठा दांगळा होईल याच्यात. पहिले तर मध्ये असं वाटते सगळे आमच्या महाराज लोकायले पहिले ठीक कर लागते आम्हालेच. म्हणजे तुम्ही लोक आम्हाला त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला. मूळ कारण बिघडलं काय याच्यात. तुम्ही लोकांना अभ्यास करणं सोडला की नाही म्हणून बिघडलं. तुम्हाला कळतच नाही काय सांगतात महाराज लोक म्हणून प्रॉब्लेम आहे सगळा. आपला श्रोते मंडळीचा अभ्यास कमी झाला. श्रोते मंडळीचं पाठांतर नाही. श्रोते मंडळीचा काकडा पाठ नाही, हरिपाठ पाठ नाही. मग महाराजनं काही सांगत नाही की बरोबर आहे. पण त्याचा परिणाम काय झालेला? त्याचा परिणाम आम्ही बिघडलो. मी बाकीच्या लोकांनी नाही सांगत. मी अभ्यास करूनच जात नाही कुठे. तसाच बसतो आणि सांगतो. तुम्हाला सांग का मला माहिती आहे कोणीच ऐकत नाही. कुणीच अभ्यास करून नाही जात. मी तसा जातो बसतो आणि सांगतो. कामच नाही पडत. मला फक्त मराठवाड्यात गेलो, लातूर भागात गेलो तर मग अभ्यास करावा लागतो. यात मी अभ्यास करत नाही. आलो तसाच बसतो मी. एका दिवशी 5-5 कार्यक्रम करू आलो मी. काहीच अडचण नाही जात. मला माहिती आहे काहीच नाही करायला लागत. रूप पाहतातच अर्धा घंटा खाली आता. त्याच्यातच चाललं सगळं. रूप पाहतात लोचनी पांडुरंगा करू प्रथम नमन. शरण शरण हनुमंता. मंगलाचरणच 1 घंटा 1 तास मंगलाचरणच चालू. सगळे देव घेतात जमा करून. त्याच्यातच वेळ जातो. मी कशा करता सांगतो. तत्व आहे. महाराज म्हणतात पदवी पाहिजे. तुमचा विचार नाही आमचा विचार आहे. आम्हालाच हबप नाही लिहिलं तर आम्हालाच माझ्या पुढे पदवी का लिहिली नाही. पण पदवी घ्या म्हणतात. कोणती पदवी? सच्चिदानंद पदवी घेणे आयुष्याच्या साधने. नरदेहात आल्यानंतर या देहाच्या माध्यमातून या देहाचं मंदिर करता येते. हे कशा करता सांगत होतो. आणि याच शरीरामध्ये जर आपण अपवित्र वस्तूचा भरणा केला तर हेच शरीर आपलं स्मशान होते. म्हणून हिंसा करणे हे पाप आहे. आणि त्या हिंसेच्या मुळे आपण वैरी जोडून ठेवतो. म्हणून लक्षात घ्या. जिवंतपणी गळ्यामध्ये तुळशीची माळ धारण केली पाहिजे. मेल्यावर त्याच्या तोंडामध्ये तुळशीची पानं टाकून तो पवित्र होत नसतो. मेल्यावर लोक येतात आमच्याजवळ. महाराज तुमच्या घरी तुळस आहे 2-4 पानं न्यायचे होते. न्या मग. कशाला? काही नाही ते आमचे आजोबा वारले त्यांच्या तोंडात टाकायला न्यायचे होते. त्यानं गावातल्या का कोंबडी नाही शिल्लक ठेवली रे. त्याच्या तोंडात तुळशीची पानं काय टाकतात. त्याच्या तोंडात टाकायचे असतील तर काय टाक. हा 2-4 कोंबडीचे फकटा. त्याला गोळी त्याची आहे. त्याला गोळी कायची आहे. त्याला करमत नाही. मोठं कठीण आहे महाराज. हे लोक असे आहेत की नाही. जसं आपल्या वारकरी माणसाला हरिपाठ असला हे असलं की गोळी आहे त्याला आवडा. कोण्या गावात पाहुणा गेला माणूस कुठे जाते. तो मंदिर पाहते कुठे आहे. त्याला त्याची गोळी आहे. तो पहिले हरिपाठ पाहते कुठे आहे. त्याला गोळी आहे त्याची. हे कुठे गेले दारूवाले याच्यावाले. पहिले त्या गावात गेल्यावर पहिले शोध लावतात आपलं मंदिर कुठे आहे. नाही त्याचा शोध पहिले चालू होते. आपण वेगळं मंदिर शोधतो. हा वेगळे विचार असतात. ते शोध घेतात. त्या विषयाची त्याला गोडी आहे. मी कशा करता सांगत होतो. हिंसा मानवी जीवनात आल्यानंतर दुःखाला कारणीभूत आहे. म्हणून शारीरिक, वाचिक आणि मानस 3ही प्रकारची हिंसा माणसाकडून घडता कामा नये. पुढे वर्णन करत असताना सांगतात अशा प्रकारची ही 4 ठिकाणं दिली. कोणाला? कलियुगाला 4 ठिकाणं दिली. आणि 4 ठिकाणं दिल्यानंतर कलियुगाचं समाधान झालं नाही. कलियुग म्हणायला लागले 4ही ठिकाणं खराबच दिली. एकही चांगलं दिलं नाही. एखादं तर चांगलं द्या ठिकाण. त्यावेळेस त्यांनी सांगितलं काही हरकत नाही. कलियुगाला म्हणायला लागले परीक्षित राजा तुला 5वं ठिकाण देतो. ते म्हणजे सुवर्ण सोनं. त्या सोन्यामध्ये तू वास्तव्य कर. पण कोणतं सोनं? त्याच्यामध्ये वर्मा आहे. कोणतं धन? की जे धन अन्यायाने प्राप्त केलेलं आहे. अनुचित मार्गाने प्राप्त केलेल्या धनामध्ये कलियुगाचं वास्तव. भ्रष्ट मार्गाने प्राप्त झालेलं जे धन त्या धनामध्ये कलियुगाचं वास्तव. तुकाराम महाराज वर्णन करत असताना म्हणतात
जोडोनिया धन उत्तम व्यवहारे जोडोनिया धन उत्तम व्यवहारे जोडोनिया धन उत्तम व्यवहारे जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करे उदास विचारे वेच करे उदास विचारे वेच करे उदास विचारे वेच करे उत्तमाची गती तुळी पावे उत्तमाची गती तुळी पावे उत्तम भूमिका जीवकाने उत्तम भोगिला जीवकाने उत्तमाची गती तुळी पावे उत्तमाची गती तोरी पावे उत्तमाची गती तुळी पावे जोडोनिया धन उत्तम व्यवहारे महाराज वर्णन करत असताना सांगतात, धन जोडलं पाहिजे, पण कशा पद्धतीने जोडलं पाहिजे, धन प्राप्त केलं पाहिजे. कारण शास्त्राचा सिद्धांत आहे, तुम्हाला सांगतो. अन्यायोपार्जितं द्रव्यम दशवर्षांनी तिष्ठती. अन्यायाने प्राप्त केलेलं धन फक्त 10 वर्षापर्यंत राहते. कुणी असो, मी असो, तुम्ही असो, कुणी असो, हा नियम सगळ्यासाठी लागू आहे. जर चुकीच्या मार्गाने धन प्राप्त केलं तर किती वर्षापर्यंत? फक्त 10 वर्षापर्यंत. अन्यायोपार्जितं द्रव्यम दशवर्षांनी तिष्ठती प्राप्ते त्वेकादशी वर्षांनी समूलंच विनश्यती. आणि 11वं वर्ष प्राप्त झालं की ते समूळ धन नष्ट झाल्याशिवाय राहत. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज वर्णन करत असताना सांगतात, अर्थशास्त्राचा सिद्धांत आहे. वर्णन करताना महाराज सांगतात, हे धन प्राप्त केलं पाहिजे. जर चांगल्या मार्गाने धन प्राप्त केलं तर त्याच्यामध्ये वास्तव्य आहे. कशाचं वास्तव्य आहे? साक्षात त्याला लक्ष्मी असं म्हणतात. चांगल्या मार्गाने प्राप्त केलेलं धन, त्याला धन नाहीत म्हणत, त्याला काय म्हणतात? ती खरी लक्ष्मी आहे. आणि ती लक्ष्मी आपल्याला जीवनामध्ये प्रसन्नता प्राप्त करून देते. अन्यायाने प्राप्त केलेलं धन चित्ताला समाधान देत नाही. तुम्ही कितीही करा, ते समाधान नाही देत. ते सारखं चित्तात तळमळ लावून टाकते. आणि दुसरी गोष्ट, संपत्तीच्या माध्यमातून तुम्ही बिछाना विकत घेऊ शकता, पण झोप नाही घेऊ शकत. झोप विकत घेता येते का? तुम्ही पलंग आणला, पण तो झोप तर लागली पाहिजे. संपत्तीच्या माध्यमातून कूलर आणला, शारीरिक ताप कमी केला, पण मनाचा ताप तर कमी झाला पाहिजे. तो मानसिक ताप आहे ना, संसाराच्या तापेत तापलो मी देवा, तो कसा काय कमी होईल? तो विकत घेता येते का? तो निवृत्त करता येते का पैशाने? तो नाही निवृत्त करता येत. संपत्तीच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी आपण विकत घेण्याचा प्रयत्न करू शकतो, पण मानसिक समाधान आपल्याला भेटत नाही. संपत्तीच्या माध्यमातून जगाच्या पाठीवर आजपर्यंत आणि याच्या नंतरही एकाही व्यक्तीला परमोच्च स्थितीचं समाधान प्राप्त झालेलं नाही, कोणी असो. पण जीवाची तळमळ अशी आहे की संपत्ती प्राप्त करण्याकरता, मग ते न्याय मार्ग असो का अन्याय मार्ग, का होते? त्याचं कारण जीवाला असलेलं अज्ञान. त्या अज्ञानाचा परिणाम आपण प्रापंचिक लोकांच्या इच्छा पूर्ण करण्याकरता अन्यायाने धन प्राप्त करतो, परंतु ते धन आपल्याला जीवनामध्ये समाधान प्राप्त करून देते. का नाही देत? त्याच्यामध्ये कलियुगाचं वास्तव.
त्याच्यामध्ये वास्तव्य कशाचं आहे? कलियुगाचं वास्तव्य आहे. दृष्टांत सांगतो म्हणजे लक्षात येईल. एकदा काय झालं, 4 चोर होते. त्या 4 चोरांनी एका ठिकाणी चोरी केली आणि चोरी केल्यानंतर सोनं घेतलं त्यांनी आणि सोनं घेतल्यानंतर ते निघाले जंगलाच्या वाटेने. जात असताना एका झाडाखाली बसले. झाडाखाली बसल्यानंतर त्यांची विभागणी करायचं ठरलं. 4 हिस्से करायचे त्या सोन्याचे, चोरून आणलेलं बरं का. 4 हिस्से करायचं ठरलं. तेवढ्यात प्रसंग असा निर्माण झाला. त्यातला एक जण म्हणे भूक लागली आपण, मग काय करायचं? भूक लागली म्हणजे एक काम करा, 2 जण गावामध्ये जा, गावामध्ये जाऊन काही खायला घेऊन या. निघाले, त्यातलेच पैसे घेतले, काही खायला आणण्याकरता निघाले. गेले तिथं गेले, काही खाल्लं आणि खाल्ल्यानंतर यांच्यासाठी घेत असताना यांच्या मनामध्ये त्या संपत्तीमुळे विचार बदलला आणि विचार बदलल्यानंतर यांच्या चित्तामध्ये असा भाव झाला, याच्यामध्ये 4 वाटे पडल्यापेक्षा 2च जर वाटे पडले तर. याईनं काय केलं, म्हणे आपण एक काम करू, म्हणे हे 2 जण तिथं आहेत, यांना मारण्याकरता या ठिकाणी विष घेऊ, यांच्या खाण्यामध्ये विष टाकून देऊ, म्हणजे आपल्या संपत्तीत किती वाटे पडतील? 2च वाटे पडतील. याईनं काय केलं, यांना काही खाण्याकरता घेतले पदार्थ, त्याच्यामध्ये उंदीर मारायचं विष टाकलं आणि ते सोबत घेऊन आले. सोबत घेऊन आल्यानंतर तिथं जे बसलेले होते ते 2 जण, त्याच्या मनातही हाच विचार आला की ह्याच्यामध्ये जर 4 वाटे पडले तर आपल्याला सोनं कमी येईल, त्याच्यापेक्षा एक काम करू. हे 2 जण आले की आपण काय करू, 2 मोठे मोठे दगड घेऊ, झाडावर जाऊन बसू. हे आले की याच्या डोक्यात दगड टाकून. 2 जण झाडावर जाऊन बसले, 2 दगड घेतले दोघांनी. तेवढ्यात हे येताना दिसले, आल्या बरोबर यांच्या डोक्यामध्ये दगड टाकले. हे त्याच ठिकाणी गतप्राण. एक जण म्हणे त्यातला आता हिस्सेवाटी करू. तो म्हणे हिस्सेवाटी नंतर करू, पहिले याने काय आणलं ते खाऊन घेऊ. काय म्हणे, पहिले खाऊन घेऊ मग हिस्सेवाटी करू. मग ते 2 जण खाण्याकरता बसले, त्याच्यामध्ये होतं विष. त्या दोघांनीही ते खाल्लं, त्याच ठिकाणी गतप्राण झाले. 2 मेले. ते दगड टाकून मेले आणि हे विष खाऊन मेले. 2 जण मेले. अन्यायानं प्राप्त केलेली संपत्ती होती, अजूनही तो हंडा त्या झाडाखाली पडलेला आहे. कोणाला पत्ता लागत असेल तर माझी भेट घ्या, मी सांगतो मला. कोणाला लागत असेल तर सांगा. मी कशा करता सांगत होतो? तत्व आहे, अन्यायाने प्राप्त केलेली संपत्ती माणसाला समाधान प्राप्त करत नाही. आणि पुढचा तत्वाचा सिद्धांत सांगतो तुम्हाला, एक महत्वाचा सगळ्यासाठी. जीवनात आल्यानंतर देवाचं, भावाचं आणि गावाचं कधी खायचं. देवाचं, भावाचं आणि गावाचा खाणारा माणूस जीवनात कधी सुखी राहतो. तिन्ही लोकांचं कधी खायचं नाही. ज्यांना खाल्लं शेन त्यांचं जीवनचरित्र पाहून घ्यायचं. काय आहे जीवनात सुख नाही भेटत, समाधान नाही भेटत. पण भागवत कथेचं वैशिष्ट्य असं असते, तुम्हाला सांगतो, जे हे करत नाहीत ते लोक कथेत आलेले असतात आणि जे करतात ते कथेत येत नाहीत. ज्याला ऐकायला पाहिजे ते याच्यात येत नसतात आणि जे ऐकतात ते असं करत नाहीत. हा महत्वाचा मुद्दा आहे. मी कशा करता सांगतो, हे तत्व आहे. म्हणून तिथं वर्णन करताना सांगतात, या सोन्यामध्ये वास्तव्य आहे, सुवर्णामध्ये, कलियुगाचं. आणि कलियुगाला त्यावेळेस अभयदान दिलं आणि त्यावेळेस काय केलं, ऋषस्य नष्टान स्त्रीन पादान तपशौचम दयामिति प्रतिसंदद आश्वास्य महिंच समवर्धयेत. आणि त्या धर्माचे 3 पाद परत जोडून दिले आणि जोडून दिल्यानंतर त्या कलियुगाला अभय दिलं, त्याला सोडून दिलं. त्यावेळेस प्रसंग असा निर्माण झाला